हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट हा एक एज्युकेशनल चॅनल आहे आणि या चॅनलवरती मी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप किंवा गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या स्कीम असतील तर याबद्दल माहिती देत असते. तुम्हालाही अशीच माहिती जाणून घ्यायची असेल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धर्मदाय आयुक्त ही एक सरळ सेवेची जी ॲड आली होती, तिचा फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरू शकतात आज. ही जवळजवळ 179 जागांसाठीची जी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती. बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले. काही लोकांना पेमेंटसाठी प्रॉब्लेम येतो आहे, परंतु बरेच लोक म्हणत आहेत की जास्त चान्सेस आहे की डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ शकते, कारण जवळजवळ 4 ते 5 दिवसांपासून मुलांना पेमेंट करण्यासाठी जी आहे ती अडचण येते. तर ही ॲड आल्यानंतर तुम्ही ॲड जी आहे ती वाचली असेल, म्हणजे यामध्ये कोणते कोणते पदं आहे, यासाठी क्रायटेरिया कुठला हवा आहे, किंवा जे बाकीच्या गोष्टी असतील अभ्यासक्रम वगैरे, हे तुम्ही जे ते वाचलं असेल. परंतु आज आपण याबद्दल व्हिडिओ नाही बनवणार आहे. तर आपण आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो या रिगार्डिंग असणार आहे की तुम्हाला तयारी करण्यासाठी, सरळ सेवेची तयारी करण्यासाठी एक चांगली यूट्यूब चॅनल भेटणं जे ते गरजेचं आहे. कारण बॅचेस वगैरे घेण्यापेक्षा बरीचशी यूट्यूबला जे ते टीचर्स अवेलेबल आहे, ज्यांच्याकडून तुम्ही शिकू शकतात आणि तुमच्या चांगल्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तुमच्या स्ट्रॉंग होऊ शकतात. तर यूट्यूबला इतकी जास्त लोक आहेत, तर त्यामधून कुणाकडून तुम्ही शिकायला पाहिजे हे कळणं पण आवश्यक आहे. त्यामुळे मला पर्सनली जे पर सब्जेक्ट वाईज जे पर्सनली मला वाटतं की ते टीचर्स जे ते चांगले, ते मी तुम्हाला सांगते. आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि मी कुठल्याही टीचर्सची वगैरे काही पब्लिसिटी वगैरे करत नाही आहे किंवा काहीच नाही. मला पर्सनली वाटतं आहे की ते टीचर जे ते चांगले आणि त्यातून तुम्हालाही एक हेल्प व्हावी आणि ही एक जी ॲड आलेली आहे त्याचा तुमचाही चांगला अभ्यास व्हावा. आणि हे फक्त धर्मदाय आयुक्त या जाहिरातीसाठीच नाही, तर आता सरळ सेवेचे आपले सगळे सब्जेक्ट जे ते कॉमनच असतात. त्यामुळे तुमचं एक चांगलं बेसिक जर क्लिअर झालं तर तुमच्या ज्या बाकीच्या सरळ सेवा येतील त्यामध्ये देखील जो येतो चांगला तुम्हाला अभ्यास जो येतो तुमचा कामं येऊ शकतो. कारण आणखी देखील ज्या ॲड आहेत सरळ सेवेच्या त्या येणार आहेतच, तर तुम्ही इथे केलेला स्टडी तुम्हाला पुढे जाऊन देखील एक चांगला बेनिफिट जो येतो देऊ शकतो. तर तुम्ही धर्मदाय आयुक्ताचा जर अभ्यासक्रम बघितला तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि बाकी ग्रामरचा वगैरे जर थोडा काही पार्ट असेल तर तो. तर हे शब्दसंग्रह जो असतो, वाक्यरचना वगैरे, यासाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की मोरा वाळिंबे सरांचे जे आपले व्याकरणाचे बुक येतात त्यामध्ये 3 बुक येतात. त्यामधलं जो शब्दसंग्रहाचं बुक आहे, येलो कलरचं बुक येतं, तर सगळेजण सरळ सेवेसाठी तेच प्रेफर करतात. सगळ्यांना माहीतच असेल ते. त्यानंतर मग बाकीचे तुम्हाला काही आडत असेल की प्रयोग वगैरे असेल, समास असेल किंवा त्यानंतर अलंकार असतील, तर त्या टॉपिकवरती देखील TCSचा जो तो चांगला भर असतो. म्हणजे अलंकार तरी नाही, परंतु प्रयोग आणि समास या 2 टॉपिकवरती TCS क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतंच. तर या टॉपिकसाठी तुम्ही महाराष्ट्रात म्हणजे मुलं फॉलो करतात, बाळासाहेब शिंदे सरांना जे ते फॉलो करतात आणि त्यांची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर तुम्ही बॅच घेऊ शकतात किंवा त्यांचे जे काही यूट्यूबला लेक्चर्स भेटतील तुम्हाला, तर तिथून देखील तुम्ही जे ते तुमच्या कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर करू शकतात. त्यानंतर इंग्लिशमध्ये व्होकॅब्लरी विचारली जाते किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस आणि त्यांचे मिनिंग्स वगैरे. तर व्होकॅब्लरीसाठी तुम्ही ब्लॅक बुक एक येतं, SSCचे जे स्टुडंट्स आहेत ते प्रेफर करतात ब्लॅक बुक, तर तुम्ही ब्लॅक बुक यूज करू शकतात. किंवा नीतू सिंग जे आहेत मॅम, त्यांचं देखील एक बुक येतं, ते बुक किंवा तुम्ही ब्लॅक बुक या दोघीमधून कुठलंही एक बुक जे आहे ते यूज करू शकतात. त्यामध्ये तुमची व्होकॅब्लरी जी आहे ती एकदम चांगली जी आहे ती कवर होईल. त्यानंतर तुम्ही ग्रामरसाठी जे ते आपल्याकडे बरेचसे मुलं जे आहे ते महेश पाटील सरांना जे ते फॉलो करतात, त्यांच्या बॅचेस वगैरे येतात. तुम्ही तिथून त्यांची बॅच घेऊन देखील करू शकतात. तुम्ही एकदा त्यांची बॅच केली तर तुम्हाला इंग्लिशसाठी दुसरीकडे कुठेही काही बघण्याचं गरज जी आहे ती पडत नाही. जर तुम्ही तुमच्या ओळखीचे कोणी असतील, तुमचे भाऊ बहीण किंवा तुमचे फ्रेंड्स, त्यांच्याकडून देखील तुम्ही त्यांच्या बॅचेसचे जे ते रिव्ह्यू घेऊ शकतात. कारण मी आत्तापर्यंत तर असं ऐकलं आहे की महेश पाटील सरांची बॅच केल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज जी आहे ती पडत नाही. परंतु महेश पाटील सर सोडले, मग तुम्हाला त्यांची बॅच घ्यायची नसेल तर मग इंग्लिश जो तो
SSCचे बरेचसे टीचर्स जे ते शिकवतात, जसं राणी मॅम झाल्या किंवा नीतू सिंग. त्यानंतर एक मला पर्सनली SSCचे टीचर्स येते त्यांचं देखील तुम्ही बघू शकतात. तरुण ग्रोवर नावाचे टीचर आहेत ते. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट पण आहे. प्रत्येक ग्रामर वाईज म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह असे प्रत्येक याची त्यांनी जी आहे ती प्लेलिस्ट जी आहे ती बनवलेली आहे. तिथून देखील तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी. आता यामध्ये यांनी मॅथ्स जे ते म्हटलं नाही आहे, परंतु बऱ्याच वेळा TCS जे ते टाकत नाही नोटिफिकेशनमध्ये, परंतु मॅथ्सचे क्वेश्चन जे ते बघायला भेटतात. त्यामुळे तुम्ही जे मॅथ्सचे जे इम्पॉर्टंट टॉपिक असतील, म्हणजे पर्सेंटेज वगैरे असेल, प्रॉफिट लॉस असेल, ज्याच्यावरती TCS नेहमी क्वेश्चन विचारते, ट्रेन अँड टाईम किंवा वर्क अँड टाईमचे जे गणित असतील ते थोडेसे बघून जा. परंतु यांनी रिझनिंगमध्ये पण एक डिटेल सिलॅबस दिला आहे, तो तुम्ही बघितला असेल. जर तुम्हाला रिझनिंग शिकायचं आहे तर मग मला पर्सनली वाटतं की अमोल पाटील सर आहेत एक आपल्या पोलीस भरतीसाठी देखील आय थिंक ते बॅचेस वगैरे घेतात. बाकीच्या सरळ सेवेसाठी पण देखील ते बॅचेस घेतात, परंतु त्यांच्या यूट्यूबला पण बरेच लेक्चर्स जे ते आहे. परंतु तुम्हाला अमोल पाटील सरांकडून नसेल करायचं, ते मराठीत शिकवतात. आणि एक हिंदीमध्ये पियुष वार्ष्णेय नावाचे सर आहे, म्हणजे रिझनिंगमध्ये त्यांचं एक चांगलं नाव आहे आणि ते शिकवतात पण चांगले. तर ज्यांना कुणाला हवं असेल ते पियुष वार्ष्णेय सरांचे जे ते हिंदीमध्ये लेक्चर जे ते करू शकतात. त्यानंतर GSसाठीचे आता तुम्हाला एकच कुठला तरी टीचर मला नाही वाटत सांगता येईल, किंवा GSचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह जो तो वेगळा असतो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने करण्याचा प्रयत्न जे ते करावा लागेल, किंवा हिस्ट्री वगैरे असे बरेचसे, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, करंट अफेअर्स असेल, असे वेगवेगळे जे ते तुम्हाला सब्जेक्ट जे ते करावे लागतील. तर यासाठी मला तरी असं कुणी एक टीचर माहीत नाही की जे सगळं असं करून घेतं आहे. परंतु हिंदीमध्ये एक आहे परमार SSC नावाचं, परंतु जेवढा SSCसाठी त्यांचा बेनिफिट होतो GSGKला, तेवढा आपल्या सरळ सेवेत जो आहे तो दिसून येत नाही. कारण आपल्या सरळ सेवेमध्ये जे ते बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्र रिलेटेड ज्या आहेत त्या विचारलेल्या असतात. त्यामुळं इथं तुम्ही थोडे महाराष्ट्राशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते थोडेसे बघू शकतात आणि बाकीचे सब्जेक्ट जे ते थोडे चांगले करण्याचा प्रयत्न जे ते करू शकतात. त्यानंतर मग आपलं रिझनिंगचा जो आहे तो त्यांनी सिलॅबस वगैरे दिला आहे, बघितला असेल तुम्ही. 12 जे ते टॉपिक देण्यात आलेले रिझनिंगच्या टेस्ट साठीचे जे कुठले असतील ते. तर तुम्हाला GSसाठी जे कुणी टीचर चांगलं वाटते त्यांच्याकडून तुम्ही करू शकतात. करंट अफेअर्ससाठी तुम्ही कुठल्याही एखाद्या हिंदी किंवा मराठी चॅनल असेल, आता सध्या बरेचसे चॅनल येतात जे डेली घेतात किंवा मंथली करंट अफेअर्सची जी ती प्रॅक्टिस वगैरे करून घेतात. डेली करण्यापेक्षा तुम्ही मंथली जे करंट अफेअर्स असतात ते करण्याचा प्रयत्न करा. मग हिंदी चॅनल असतील किंवा मराठी जे मोठे मोठे गोष्टी घडलेल्या आहे, म्हणजे मेजर जे काही करंट अफेअर्स असतील ते जनरली सगळेजण कवर करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यातून तुमचे करंट अफेअर्सचे जर 4-5 क्वेश्चन येत आहेत तर तुमचे 2-3 तरी जे ते सॉल्व्ह होतीलच. बरेचसे असे लोक असतात की जे करंट अफेअर्स करतच नाही, परंतु तुम्ही जर सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला जर विचारलं तर ते जनरली करंट अफेअर्स जे ते स्किप करून जात नाही. तर 2 क्वेश्चन म्हणजे तुमचे 4 मार्क्स पण मग तुमच्या सिलेक्शनसाठी खूप मोठा रोल जे ते प्ले करतात. आणि थँक्यू. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही गोष्टीचा तर तुम्ही मला टेलिग्रामला जो आहे तो मेसेज करू शकतात. थँक्यू.